विद्यार्थिनी मित्र आणि मैत्रिणींनो, एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगिता यांचा जो सहसंबंध आहे किंवा परस्पर संबंध आहे तो आपण तक्त्याच्या साहाय्याने स्पष्ट केला. आपण आकृतीच्या साहाय्याने एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगिता यांच्यातील जो सहसंबंध आहे तो आपण स्पष्ट करणार आहोत, समजून घेणार आहोत. या ठिकाणी आपण एक उदाहरण घेऊया. समजा की गणेशला आंब्याचे नख सेवन करण्यासाठी दिले असता त्याला जी सीमांत उपयोगिता आणि एकूण उपयोगिता मिळते ती अशी असेल. या ठिकाणी सीमांत उपयोगितेचा वक्र जो आहे तो इथून सुरुवात झालेला आहे आणि तो असा खाली आलेला आहे. अर्थात वस्तूच्या वाढीव नगानंतर पहिल्या नगाच्या ठिकाणी उपयोगिता दोन्ही उपयोगिता समान आहेत. त्यानंतर सीमांत उपयोगिता ही घटत जात आहे आणि एकूण उपयोगिता मात्र वाढते आहे. या ठिकाणी स्थिर झाली आहे आणि त्यानंतर घटते आहे. अर्थात पहिल्या नगाच्या ठिकाणी या ठिकाणी आपल्याला असं म्हणता येईल की हा जो पहिला नग आहे या पहिल्या नगाच्या ठिकाणी दोन्ही उपयोगिता एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगिता समान आहे. आपल्याला दुसऱ्या नगापासून सीमांत उपयोगिता घटते आहे असे म्हणता येते, तर एकूण उपयोगिता मात्र घटत्या दराने वाढत जात आहे असे म्हणता येईल. ज्यावेळेला सीमांत उपयोगिता शून्य होते, या ठिकाणी सीमांत उपयोगिता शून्य झालेली आहे. इथं सीमांत उपयोगिता शून्य झालेली आहे कारण हा जो सीमांत उपयोगितेचा वक्र आहे तो OX अक्षाला इथं छेदतो आहे. आपण OY अक्षावरती एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगिता घेतलेली आहे आणि OX अक्षावरती आपण नग घेतलेले आहेत. OY अक्षावरती एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगिता घेतलेली आहे. हा जो OX अक्ष आहे त्यावर आपण वस्तूचे नग घेतलेत आणि या अक्षावर आपण एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगिता घेतलेली आहे. तर या ठिकाणी हा जो वक्र आहे सीमांत उपयोगितेचा वक्र या ठिकाणी OX अक्षाला छेदतो आहे किंवा तिथं स्पर्श केला आहे. याचा अर्थ असा होतो की या ठिकाणी सीमांत उपयोगिता ही शून्य झालेली आहे आणि त्यानंतर मात्र ती मायनस झालेली आहे कारण OX अक्षाच्या या शून्याच्या खाली ती आलेली आहे. आपण पाहतो की इकडं आपण मायनस असतं, इकडं प्लस असतं, हे आपल्याला माहिती आहे. मॅथमॅटिक्समध्ये किंवा स्टॅटिस्टिकमध्ये आपण हे शिकलेले आहोत की ही बाजू जी असते प्लस असते आणि ही बाजू जी असते ती मायनस असते. ठीक आहे, वरची बाजू प्लस आहे, इथून वरची बाजू प्लस आहे आणि खालची बाजू मायनस आहे. तर या पद्धतीनं इथं शून्य आहे आणि शून्याच्या नंतर या ठिकाणी सीमांत उपयोगिता मायनस झालेली आहे. ज्यावेळेला सीमांत उपयोगिता इथं शून्य आहे, सीमांत उपयोगिता इथं शून्य असताना एकूण उपयोगिता मात्र सर्वाधिक आहे, सर्वात जास्त आहे ती. या ठिकाणी सीमांत उपयोगिता सर्वाधिक असल्याचे हे दर्शक आहे, निदर्शक आहे. ज्यावेळेला सीमांत उपयोगिता शून्य असते त्यावेळेला एकूण उपयोगिता सर्वाधिक असते. त्यानंतर सीमांत उपयोगितेचा जो वक्र आहे तो खाली आलेला आहे. याचा अर्थ असा होतो की या ठिकाणी सीमांत उपयोगिता घटत असताना एकूण उपयोगिता मात्र कमी होते आहे.
सीमांत उपयोगिता ऋण झालेली आहे आणि ती ऋण होत असताना एकूण उपयोगिता घटू लागलेली आहे. जोपर्यंत सीमांत उपयोगिता प्लस होती तोपर्यंत एकूण उपयोगिता ही वाढत होती, पण एकदा का सीमांत उपयोगिता शून्य झाली की त्यानंतर शून्यानंतर एकूण उपयोगिता मात्र घटू लागलेली आहे. म्हणजे सुरुवातीला एकूण उपयोगिता वाढत होती, सीमांत उपयोगिता शून्य झाल्यानंतर ती सर्वाधिक झाली, स्थिर झाली, आणि सीमांत उपयोगिता ऋण झाल्यानंतर ती घटायला लागलेली आहे, एकूण उपयोगिता घटायला लागलेली आहे. आपण पुढे जाऊयात. एकूण उपयोगिता वक्र हा डावीकडून उजवीकडे वर जाणारा आहे. आकृतीमध्ये आपण पाहिलेला आहे की एकूण उपयोगितेचा जो वक्र आहे तो डावीकडून उजवीकडे वर जाणारा आहे. ही डावी बाजू आहे, ही डावी बाजू आहे आणि ही उजवी बाजू आहे. तर डावीकडून या डाव्या बाजूकडून उजवीकडे तो वर जाणारा आहे असा. याला धनात्मक उतार असे म्हणतो आपण. याचा उतार जो आहे तो धनात्मक आहे. आणि सीमांत उपयोगितेचा वक्र आहे तो वक्र डावीकडून उजवीकडे खाली जाणारा आहे. हा वक्र वर जाणारा आहे आणि हा वक्र खाली येणारा आहे. एकूण उपयोगितेचा वक्र डावीकडून उजवीकडे वर जाणारा आहे. सीमांत उपयोगितेचा वक्र मात्र डावीकडून उजवीकडे खाली जाणारा म्हणजेच ऋणात्मक उताराचा आहे. आकृतीमध्ये OX अक्षावर OX अक्षावर वस्तूचे नग घेतलेत आपण. जी वस्तू उपभोक्त्याला, गणेशला समजा की आपण जी वस्तू सेवन करण्यासाठी दिलेली आहे त्या वस्तूचे 1, 2, 3, 4, 5, 6 जे काही नग आहेत ते नग घेतलेले आहेत. पहिला नग, दुसरा नग, तिसरा नग. समजा की आंबे घेतले असतील तर आंब्याचा पहिला नग, आंब्याचा दुसरा नग, आंब्याचा तिसरा नग याप्रमाणे. आणि OX अक्षावर हे आंब्याचे नग किंवा वस्तूचे नग दाखवलेले असताना OY अक्षावर त्या प्रत्येक नगापासूनची जी काही सीमांत आहे, उपयोगिता आहे, ती सीमांत उपयोगिता आणि प्रत्येक नगानंतर वाढत जाणारी एकूण उपयोगिता, या दोन्ही उपयोगिता आपण OY अक्षावर दर्शवलेले आहेत. आपण आकृती परत एकदा पाहूया. इथं हा जो OX अक्ष आहे ह्या OX अक्षावरती आपण वस्तूचे नग घेतलेले आहेत आणि या अक्षावरती आपण एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगिता घेतलेली आहे. सीमांत उपयोगितेचा वक्र हा धनात्मक आणि एका विशिष्ट वेळेला तो ऋणात्मक आहे. तर त्यानंतर तो शून्य उपयोगितेची पातळीसुद्धा दर्शवितो. म्हणजे तो सीमांत उपयोगितेचा वक्र हा धनात्मक, शून्य आणि ऋणात्मक अशा तिन्ही पातळ्या, उपयोगितेच्या तिन्ही पातळ्या दर्शवितो. आकृतीमध्ये आपण परत एकदा पाहूयात. हा जो सीमांत उपयोगितेचा वक्र आहे हा एवढा जो भाग आहे हा धनात्मक आहे, इथं शून्य आहे आणि त्यानंतर हा ऋणात्मक भाग आहे. अशा तीन गोष्टी आहेत. इथून ते इथपर्यंतचा हा जो भाग आहे तो धनात्मक आहे, इथं शून्य आहे आणि त्यानंतर हा ऋणात्मक आहे. म्हणजेच सीमांत उपयोगिता वक्र हा धनात्मक, ऋणात्मक आणि शून्य उपयोगिता पातळी दर्शवितो. सीमांत उपयोगितेचा वक्र हा
धनात्मक, ऋणात्मक आणि शून्य उपयोगितेची पातळी दर्शवितो. एकूण उपयोगिता वक्र हा महत्तम आणि स्थिर स्वरूपाची एकूण उपयोगिता दर्शवितो. महत्तम आणि स्थिर स्वरूपाची एकूण उपयोगिता दर्शवितो. आता या दोन वक्रांच्या आधारे आपणाला काही मुद्दे सांगता येतील. तुलनेचे मुद्दे या ठिकाणी आपण पाहूयात. सुरुवातीला किंवा ज्याला आपण पहिला नग म्हणतो, पहिल्या नगाच्या ठिकाणी सीमांत उपयोगिता आणि एकूण उपयोगिता दोन्ही समान असतात किंवा सारख्या असतात. पहिल्या नगाच्या ठिकाणी दोन्ही उपयोगिता, एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगिता दोन्ही उपयोगिता या समान असतात किंवा सारख्या असतात. आपण या ठिकाणी आकृतीमध्ये परत एकदा पाहूयात. इथं हा पहिला नग आहे. या पहिल्या नगाच्या ठिकाणी सीमांत उपयोगिता आणि एकूण उपयोगिता दोन्ही उपयोगिता या समान आहेत, सारख्या आहेत. पहिलं जे तुलना आपण पाहिली, सुरुवातीला पहिल्या नगाच्या ठिकाणी सीमांत उपयोगिता आणि एकूण उपयोगिता दोन्ही समान असतात किंवा सारख्या असतात. पहिल्या नगाच्या ठिकाणी दोन्ही उपयोगिता या समान किंवा सारख्या असल्याचे आपण लक्षात घेतलेले आहे. त्यानंतर हेच आपण असं सुद्धा मांडू शकतो. पहिल्या नगाच्या ठिकाणी एकूण उपयोगिता बरोबर सीमांत उपयोगिता, दॅट इज टोटल युटिलिटी इज इक्वल टू मार्जिनल युटिलिटी. TU इज इक्वल टू MU. TU इज इक्वल टू MU. त्यानंतर दुसरं जे आहे, वस्तूच्या नगांचे सेवन आपण जसजसे वाढवत जातो तसतशी एकूण उपयोगिता ही वाढत जाते, अर्थात घटत्या दराने वाढत जाते. त्या एकूण उपयोगितेचा वाढीचा दर जो असतो तो घटता असतो. तर सीमांत उपयोगिता मात्र घटत जाते. एकूण उपयोगिता वाढते पण ती घटत्या दराने वाढते आणि सीमांत उपयोगिता ही घटत जाते, कमी होत जाते. वस्तूचे नगांचे आपण जसजसे अधिकाधिक सेवन करत जाऊ, जास्तीत जास्त सेवन करत जाऊ, जास्तीत जास्त नग आपण घेत जाऊ, तसतशी एकूण उपयोगिता ही घटत्या दराने वाढत जाते. तर सीमांत उपयोगिता ही घटत जाते आणि घटतच जाते. ती अगदी मायनसपर्यंत होत जाते. दोन आपण तुलना पाहिलेल्या आहेत. पहिल्या नगाच्या ठिकाणी दोन्ही उपयोगिता, एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगिता दोन्ही समान असतात. दुसऱ्या नगापासून सीमांत उपयोगिता आणि एकूण उपयोगिता यांची तुलना जर आपण केली तर एकूण उपयोगिता ही घटत्या दराने वाढत जाते आणि सीमांत उपयोगिता ही घटत जाते. त्यामुळे वक्रांच्या अनुषंगाने आपण जर विचार केला तर एकूण उपयोगितेचा वक्र हा धनात्मक उताराचा येतो, तर सीमांत उपयोगितेचा वक्र हा ऋणात्मक उताराचा येतो. आपण आकृती परत एकदा पाहूयात. हा जो सीमांत उपयोगितेचा वक्र आहे तो ऋणात्मक आलेला आहे आणि हा एकूण उपयोगितेचा जो वक्र आहे तो धनात्मक आलेला आहे. ठीक आहे. पहिल्या नगाच्या ठिकाणी दोन्ही उपयोगिता समान असतात. या ठिकाणी दोन्ही उपयोगिता समान आहेत. दुसऱ्या नगापासून सीमांत उपयोगिता घटत जाते, एकूण उपयोगिता घटत्या दराने वाढत जाते. त्यामुळे याचा वक्र धनात्मक आलेला आहे, याचा वक्र ऋणात्मक आलेला आहे. सीमांत उपयोगितेचा वक्र हा ऋणात्मक आलेला आहे, एकूण उपयोगितेचा वक्र हा धनात्मक आलेला आहे. आपण दोन पाहिले मुद्दे. सुरुवातीला किंवा पहिल्या नगाच्या ठिकाणी दोन्ही उपयोगिता समान असतात. TU इज इक्वल टू MU, टोटल युटिलिटी इज इक्वल टू मार्जिनल युटिलिटी. वस्तूच्या नगाचे जसजसे आपण सेवन करत जातो किंवा जसजसे नग आपण वाढवत जातो तसतशी सीमांत उपयोगिता ही घटत जाते, एकूण उपयोगिता मात्र घटत्या दराने वाढत जाते.
आणि त्यामुळे एकूण उपयुक्ततेचा वक्र हा धनात्मक येतो तर सीमांत उपयुक्ततेचा वक्र हा ऋणात्मक येतो. जेव्हा एकूण उपयुक्तता सर्वाधिक असते किंवा सर्वाधिक होते, महत्तम होते, तेव्हा सीमांत उपयुक्तता शून्य होते. पाहूया आपण. जेव्हा एकूण उपयुक्तता सर्वाधिक किंवा महत्तम आपण ज्याला म्हणतो, इथं महत्तम आहे, एकूण उपयुक्तता महत्तम असताना सीमांत उपयुक्तता काय झालेली आहे? शून्य झालेली आहे. किंवा सीमांत उपयुक्तता शून्य असताना एकूण उपयुक्तता महत्तम आहे, सर्वाधिक आहे. पहिल्या नगाच्या ठिकाणी दोन्ही उपयुक्तता समान असतात. दुसऱ्या नगापासून सीमांत उपयुक्तता घटत जाते, एकूण उपयुक्तता घटत्या दराने वाढत जाते. जेव्हा एकूण उपयुक्तता सर्वाधिक होते तेव्हा सीमांत उपयुक्तता शून्य होते. एकूण उपयुक्तता सर्वाधिक असणे व सीमांत उपयुक्तता शून्य असते, ही जी स्थिती आहे याला आपण तृप्ती बिंदू असं म्हटलेलं आहे किंवा संपूर्ण समाधानाचा बिंदू म्हटलेला आहे. हा उपभोक्त्याचा तृप्ती बिंदू आहे. एकूण उपयुक्तता सर्वाधिक असताना आणि सीमांत उपयुक्तता शून्य असताना हा जो बिंदू आहे याला आपण तृप्ती बिंदू असं म्हटलेला आहे किंवा पूर्ण समाधानाचा बिंदू असं म्हटलेला आहे. या ठिकाणी शून्य सीमांत उपयुक्तता आणि सर्वाधिक एकूण उपयुक्तता असणारा बिंदू हा तृप्ती बिंदू आहे. पूर्ण समाधानाच्या बिंदूनंतर किंवा तृप्ती बिंदूनंतर उपभोक्ता वस्तूचे सेवन करणे थांबवतो, कारण त्याच्या एकूण उपयुक्ततेत कुठल्याही प्रकारची भर पडत नसते. त्याला पूर्ण समाधान मिळालेले असते, त्याची गरज संपलेली असते थोडक्यात, आणि त्यामुळे तो आणखी वस्तूचे नग घेणे किंवा आणखी वस्तूचे नग उपयोगात आणणे ही जी बाब आहे ती करणार नाही. तो आता त्याची गरज संपलेली असल्यामुळे त्या ठिकाणी थांबणार आहे. त्याच्या एकूण उपयुक्ततेत कुठल्याही प्रकारची आता भर पडत नाही. पण जर का या तृप्तीबिंदूनंतर सुद्धा किंवा त्याची गरज संपलेली असताना सुद्धा पूर्ण समाधान झाल्यानंतर सुद्धा त्याने जर का आणखी नगाचे सेवन केले तर त्याला समाधान मिळण्याऐवजी किंवा उपयुक्तता मिळण्याऐवजी त्या वस्तूपासून त्याचे असमाधान व्हायला लागते, त्याला त्रास व्हायला लागतो, त्या वस्तूपासून त्याला त्रास सहन करावा लागतो. तर विद्यार्थिनी मित्र आणि मैत्रिणींनो, या ठिकाणी आपण एकूण उपयुक्तता आणि सीमांत उपयुक्तता यांची तुलना जी आहे ती आकृतीच्या सहाय्याने आपण केलेली आहे. आपण यापूर्वीच्या तासामध्ये तक्त्याच्या सहाय्याने ही तुलना आपण केलेली होती. आज आपण आकृतीच्या सहाय्याने ही तुलना केलेली आहे. या तुलनेचे मुद्दे मी परत एकदा सांगतो. पहिल्या नगाच्या ठिकाणी दोन्ही उपयुक्तता समान असतात. पहिल्या नगाच्या ठिकाणी दोन्ही उपयुक्तता सुरुवातीला समान असतात. त्यानंतर आणखी नग सेवन केल्यानंतर सीमांत उपयुक्तता घटत जाते, एकूण उपयुक्तता घटत्या दराने वाढत जाते. सीमांत उपयुक्ततेचा वक्र धनात्मक असतो, एकूण उपयुक्ततेचा वक्र धनात्मक असतो, सीमांत उपयुक्ततेचा वक्र ऋणात्मक असतो. ज्यावेळेला सीमांत उपयुक्तता शून्य असते त्यावेळेला एकूण उपयुक्तता सर्वाधिक असते. याला आपण तृप्तीबिंदू म्हटलेला आहे. या बिंदूला तृप्तीबिंदू म्हणण्याचं कारण असं आहे की त्याची गरज संपलेली असते किंवा त्याला पूर्ण समाधान प्राप्त झालेले असते. या बिंदूनंतर जर त्याने आणखी नग सेवन केले तर सीमांत उपयुक्तता ऋण होते, एकूण उपयुक्तता घटू लागते. म्हणजेच त्याच्या एकूण उपयुक्ततेत घट व्हायला लागते, एकूण उपयुक्ततेत भर पडण्याऐवजी ती घटू लागते आणि त्यामुळे या ठिकाणी उपभोक्ता आणखी नगाचे सेवन करणे थांबवतो. तर या पद्धतीने आपण एकूण उपयुक्तता आणि सीमांत उपयुक्तता यांची तुलना केलेली आहे. धन्यवाद.